साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून शिर्डीमध्ये 3 दिवस रामनवमी उत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे। पहाटेच्या काकड आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची शोभा मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला। उत्सवाचं हे यंदाचं 114वं वर्ष असून मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीमध्ये दाखल झालेत। सौदी अरेबिया येथील देणगीदार साई भक्ताकडून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय साई संस्थांनं घेतला आहे। पहाटे श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विनयाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी घेऊन तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी वीणा घेऊन सहभाग घेतला, तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले आणि मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरातांनी प्रतिमा घेऊन यावेळी सहभाग घेतला। या प्रसंगी संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडोळे सिनारे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं साईबाबांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं असून सौदी अरेबिया रियाद येथील दानशूर साईभक्त व्यंकटेश सुब्रमण्यम व्ही यांच्या देणगीतून मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये ही आकर्षक सजावट करण्यात आली। तर मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीनं आकर्षक विद्युत रोषणाई आणि 4 नंबर प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस श्री गजमुख गणपतीचा भव्य काल्पनिक देखावा उभारण्यात आला आहे। रामनवमी उत्सवाच्या प्रथम दिनी समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा संपन्न झाली। रामनवमी उत्सवानिमित्त साई चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्याय वाचन करून केला। श्री साईबाबांच्या कालावधीमध्ये या उत्सवाला 1911 साली सुरुवात झालेली आहे आणि साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ मिळून 114वा रामनवमी उत्सव जो आहे तो उत्साहात साजरा करत आहे। या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईवरून, पुण्यावरून, सुरतवरून, नागपूरवरून साई भक्त जे आहेत ते उन्हातानाची पर्वा न करता पायी चालत या ठिकाणी येत आहेत। तर हा पायी त्यांचा जो पालखी सोहळा जो आहे तो चांगल्या रीतीने व्हावा म्हणून साईबाबा संस्थांनी पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे टॉयलेटची व्यवस्था, कीर्तन सेवा जी आहे ती नवीन साईबाबा संस्थांनी सुरू केलेली होती। या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं दर्शन, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची प्रसादाची व्यवस्था जी आहे ती साईबाबा संस्थांनी केलेली आहे। उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि या मुख्य दिवशी जे आहे ते मंदिर साई भक्तांच्या दर्शनासाठी जी आहे ती रात्रभर खुलं राहणार आहे। परवा दिवशी जे आहे 10 ते 12 सकाळी कीर्तन होईल आणि त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि दहीहंडीच्या कार्यक्रमानंतर या उत्सवाची सांगता होईल। या 3 दिवसामध्ये जवळपास जे आहे ते 2.5 ते 3 लाख साई भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।